चला तर मित्र आपण सुरुवात करूया. नमस्कार. सिम्प्लिफाय आय एस या प्लॅटफॉर्मवरून आपण गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2015 करिता एक रिव्हिजन बॅच लॉन्च केलेली आहे. आणि आपण ते 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर अशी 33 दिवसाची बॅच ठेवलेली आहे. मी या प्लॅटफॉर्मवर तुमचं पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण ह्या 30 दिवसाचं म्हणजे 33 दिवसाचं प्लॅनिंग कसं करणार आहे, तर पहिले 6 दिवस तुमचं PYQ अनालिसिस घेतलं जाईल, जे की आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना देणार आहे बघायला. ते युट्यूबवर सुद्धा आपण अपलोड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथून पुढे आपले रेग्युलर बॅचेस सुरू होतील, रेग्युलर सेशन्स, ज्याच्यामध्ये आपले सिलेबस नुसार जेवढे विषय आहेत ते सगळे विषय या प्लॅटफॉर्मवर आपण कव्हर करून देणार आहे. आणि त्या ज्या विषयाच्या नंतर आपण प्रत्येक ज्या वेळेला विषय पूर्ण होईल त्या वेळेला 50 प्रश्नांचे एक प्रत्येक विषयावर आपण तुम्हाला क्वेशनरी सोडवायला देणार आहे. त्याचं आपण अनालिसिसही घेणार आहे. आणि ज्या वेळेला प्रोग्राम पूर्ण होईल शिकवून, त्यावेळेला आपण एक फुल लेंथ टेस्ट, जशी आयोगाची 100 प्रश्नाची फुल लेंथ टेस्ट असते तशी आपण घेणार आहे. तर त्याच आणि त्याचं अनालिसिस घेणार आहे, जेणेकरून तुमची संपूर्ण तयारी झाली पाहिजे. आता हे झालं मॉड्यूल बाबत. आता रेग्युलर तुमच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर मला एक 2-3 गोष्टी अशा सांगायच्या आहेत, की आपली जी आता राज्यसेवेची 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे. त्यामुळे आजपासून जर आपण विचार केला तर आपल्याकडे 9 नोव्हेंबर प्लस एक आठवडा, म्हणजे त्याच्या पुढच्या आठवड्यात जर आयोगाने परीक्षा घेतली तर एवढा आपल्याकडे वेळ आहे. आणि त्या वेळेचं जर तुम्ही प्रॉपर नियोजन केलं तर ही परीक्षा पास व्हायला काहीच अडचण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्या वेळेला आपण आयोगाच्या वेबसाईटवरून सिलेबस डाउनलोड करतो. ज्या वेळेला कंबाईनच्या सिलेबस तुम्ही कंबाईनच्या सिलेबसमध्ये तुम्ही हे कराल, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तो वाचता सिलेबस त्या वेळेला एक जनरल आयडिया तुम्हाला येत नाही, कारण सिलेबसचा विषय असा आहे की जर इतिहासाचा जर तुम्ही विचार केला तर त्यात फक्त एकच वाक्य दिले, भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या विषय संदर्भाचं. मग त्यात काय वाचलं पाहिजे, काय अभ्यास केला पाहिजे, हा विद्यार्थी मित्रांना बराच प्रश्न पडतो. आता विद्यार्थी मित्रांना जर ज्या वेळेला असा प्रश्न पडतो त्यावेळेलाच आपण हे बॅच मध्ये PYQ अनालिसिस घेण्याचंच कारण ते आहे, की PYQ अनालिसिस केल्यानंतर ना आपल्याला कळल की तो सिलेबस कुठपर्यंत कंबाईन केला पाहिजे किंवा कुठपर्यंत कंपाईल केला पाहिजे, किती प्रिसाईज केला पाहिजे. तो प्रिसाईज सिलेबस नुसार मग आपण अभ्यास कुठल्या पुस्तकातनं केला पाहिजे ते आपल्याला ठरवा येईल. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा PYQ अनालिसिस घेणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनी तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित ह्या 30 दिवसाचं प्लॅनिंग केलं पाहिजे, ज्यामध्ये कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे हे आपण जसे आपले लेक्चर पुढे जातील त्यामध्ये तर आम्ही तुम्हाला सांगूच. आता इतिहासाचं आज आपण PYQ अनालिसिस घेणार आहे. तर इतिहासाबाबत सांगायचं म्हणलं तर इतिहासाचं फक्त एका वाक्यात दिलेला सिलेबस, पण त्याचा पोर्शन खूप मोठा आहे, लेंदी आहे. आता बघा 2022 पर्यंत आपल्याला आयोगाने 15 मार्काला तो इतिहासाचा सेशन ठेवला होता. मात्र 2023 आणि 2024 ला जर तुम्ही केलं तर तो पॅटर्न बदलला आणि आता त्याचं वेटेज 10 मार्काचं केले. तरी पण 10 मार्काचं जरी केलं तरी त्याचा सिलेबस इतका वास्ट आहे की बरेच पुस्तक आहेत. मग आता मी तुम्हाला एक आपल्याला बाजारामध्ये गेल्यानंतर बरीच पुस्तक दिसतात. मग त्यातलं कुठलं वाचावं, त्यातलं काय वाचलं पाहिजे ह्याचा पण प्रश्न पडतो. तर ह्याला लय बॉदरेशन घेण्याची गरज नाही किंवा घाबरायची पण गरज नाही. तुम्ही आज आपण PYQ अनालिसिस केल्यानंतर ना आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की कुठल्या टॉपिकवर प्रश्न आपल्याला विचारले जातात. तेवढे टॉपिक मी तुम्हाला PYQ अनालिसिस झाल्यानंतर ना सांगून देईन. आणि ते टॉपिक जिथं भेटतात तसं पुस्तक निवडायचं आणि त्या पुस्तकाच्या रिव्हिजन म्हणजे मिनिमम कंटेंट पण मॅक्झिमम रिव्हिजन ह्या जर तत्वावर तुम्ही चालला तर परीक्षा पास व्हायला काय अडचण नाही. कारण प्रॉब्लेम असा असतो की हिस्ट्री किती वाचावी, कितीही वाचली तरी आपलं मन भरत नाही. मग मोकार पुस्तक वाचून काही उपयोग होत नाही त्याचा. आणि ज्या वेळेला ऐन टायमिंगला परीक्षेमध्ये जातो त्यावेळेला सगळं कन्फ्युजन होतं. तर हे दूर करायसाठी आपण फक्त निवडकच पुस्तक ठेवायचं. अनिल कटारे सरांचं पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, घाटाळ सरांचं आहे. ह्या दोन्हीतलं तुम्ही कुठलंही वाचलं. आणि मस्ट म्हणजे 11वीचं जे आपलं इतिहासाचं पुस्तक आहे ते सगळ्यांनी मस्ट वाचणंच आहे. आणि ते तोंडपाठच करून टाकायचं, जेणेकरून आपला म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स राहतो की आपलं काही शिल्लक राहणार नाही. तर आता आजचा आपला सेशन जो आहे PYQ अनालिसिसचा,
त्याला आपण सुरुवात करू. ते तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आपला टेलिग्राम चॅनल आहे, रिव्हिजन कंबाईन ग्रुप बी म्हणून, त्याला तुम्ही जॉईन करा. त्यावर मी म्हणजे बेसिकची पुस्तकं सुद्धा टाकलेली आहेत, जे आपले पाठशाळेचे आहेत, रेग्युलर महाराष्ट्र बोर्डाची, प्लस इतर सुद्धा काही अपडेट जे येणार आहे, किंवा मी जे काही दररोज प्रश्न टाकत असतो त्यामध्ये सुद्धा तुमचा सराव होत जाईल. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेग्युलर सेशनला आजच्या. आता आपण ह्या पीवायक्यू अनालिसिस करताना मी तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचा एवढाच माझा हेतू आहे, की जेणेकरून आपला जो सिलेबस आहे तो डिफाईन होईल, आणि त्यानुसार तुमचा अभ्यास होईल, आणि मग तुम्हाला पुढं कसलीच अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे पीवायक्यू अनालिसिस करताना वेगवेगळ्या ट्रिक्स असतील, किंवा वेगवेगळ्या लॉजिक कसं लावायचं ह्याबद्दल सुद्धा मी जिथं जिथं आपल्याला लॉजिक अप्लाय करून प्रश्न सोडवायला येतील असं सांगणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत, ह्या सगळ्याच प्रश्नांच्या सनावळ्या पाठ असणं गरजेचं नाही. तर अभ्यास कसा केल्यानंतर न आपण त्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकतो हेही मी तुम्हाला सांगेल. आणि त्याच्या पुढे की प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे जेवढे इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात कंबाईनच्या पूर्व परीक्षेला, त्यातले 10 पैकी एक 6-7 तरी प्रश्न आपल्याला, आपला रेग्युलर अभ्यास आहे त्यामध्ये जरा थोडा कॉमन सेन्स जर वापरला तर 7 प्रश्न सोडून जातात, काय अडचण नाही. आणि राहिलेले एक 3-4 प्रश्न आहेत त्यासाठी मग अजून प्रॉपर अभ्यास आपला असला पाहिजे. तर आपण सुरुवात करूया. हे 2018ची पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये बघा पहिलाच प्रश्न विचारलेला होता की कालानुक्रमे रचना करा. त्यामध्ये 4 ऑप्शन जर तुम्ही बघितले, दुसरी गोलमेज परिषद विचारलेला आहे, नेहरू अहवाल आहे, गायंदे आयुर्वेद करार आहे, आणि जातीय निवड आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला कुणी जरी, तर तुम्ही अभ्यास ज्या वेळेला करता त्या अभ्यास आहे ना कालानुक्रमे अभ्यास करायचा. साल पाठ नसलं तरी चालेल आपल्याला, पण कुठली गोष्ट आधी घडली कुठली नंतर घडली हे जर आपल्याला तेवढा अंदाज आला तर हा प्रश्न खूप सोपा आहे सोडवायला. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्या प्रश्नाचे ऑप्शन बघितले तर दुसरी गोलमेज परिषद दिलेला आहे. आता एकूण झालेल्या गोलमेज परिषदा किती आहेत, तर तीन. तीन गोलमेज परिषद आपल्याकडे झाले होते, बरोबर आहे. तर तीन गोलमेज परिषदामध्ये त्या 1930 पासून पुढे गोलमेज परिषद आपल्याकडे झालेल्या होत्या. 1930, 31 आणि 32 अशा तीन गोलमेज परिषदा झालेल्या आहेत. आता बघा पहिल्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा कुणीच प्रतिनिधी गेलेला नव्हता. काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला नव्हता, त्यामुळं ती गोलमेज परिषद अपयशी ठरली. आणि मग इंग्रजांना कळलं की बाबा ह्यामध्ये काँग्रेसचा जर प्रतिनिधी असेल तरच मग ह्या चर्चेला काही ते अर्थ आहे. मग त्यावेळेला त्यांनी गांधीजींच्या बरोबर बोलणी केली, आणि त्यावेळेला आपल्याला माहिती आहे गांधीजी हे तुरुंगात होते. मग तिथं आयर्विन गेले, आणि आयर्विन आणि गांधीजी यांच्यामध्ये एक करार झाला, तो गांधी आयर्विन करार, जो 1931 ला झाला, बरोबर आहे, 1931 ला. आणि मग त्यानंतरच गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. मग आता दुसऱ्या गोलमेज परिषदेला ज्या वेळेला गांधीजी उपस्थित राहिले त्यावेळेला त्याच्या आधी गांधी आयर्विन करार झालेला होता. हे आपल्याला माहित, हे काय उघाणच आपल्याला माहित असलंच पाहिजे, आणि ते येईल. मग बघा, ज्या सी आधी येणार आहे आणि ए त्यानंतर येणार आहे, आणि सी आधी आणि ए नंतर असे ह्याच्यामध्ये दोनच पर्याय आहेत, जो की 3 नंबरचा आहे आणि 2 नंबरचा पर्याय आहे. ओके. मग असं केल्यानंतर ना आपले दोन पर्याय ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातात. ओके. एवढंच ह्यामध्ये लॉजिक लावायचं आहे. मग आता ह्या दोन पर्यायामध्ये एवढं सोपं आहे की नेहरू अहवाल हा 1927 ला सगळ्यात पहिल्यांदा झाला होता. म्हणजे 28 ला झाला खरं तर, कारण 27 ला ती कमी डिग्रेटेड झाली होती. त्यावेळेला असा विषय होता की बर्कन हेड जो ब्रिटिश होता त्याने घोषणा केली होती, जर भारतीयांमध्ये एकी असेल तर त्यांनी भारतासाठी एक कॉमन संविधान बनवून दाखवून ते चॅलेंज नेहरूने घेतलं होतं, मोतीलाल नेहरूने, आणि त्यांनी तो अहवाल 1928 ला केला होता. आणि जातीय निवाडा हा रॅमसे मॅकडॉनल्डनं ज्या वेळेला 3 गोलमेज परिषदा पूर्ण झाल्या त्यानंतर मग हा रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला होता, तो 1932 ला. मग सगळ्यात शेवट जो असेल तो डी राहील. आणि मग ह्या डी जिथं सगळ्यात शेवट आहे असा पर्याय क्रमांक 3 आहे, आणि हे जो उत्तर आहे. म्हणजे बघा, हे ज्या सनावळ्या जरी पाठ नसल्या तरी आपल्याला एवढं जर अभ्यास क्रोनॉलॉजिकल केलेला असला तर आपल्याला कळून जाईल की बाबा म्हणजे पहिल्यांदा नेहरू अहवाल झालेला आहे, त्यानंतर गांधी आयर्विन करार आहे, त्यानंतर ना दुसरी गोलमेज परिषद आहे, आणि त्यानंतर ना जाती निवड. आता त्या पुढचाच प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे 1857च्या
उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढील पैकी कोणत्या ठिकाणी शिपायांची बंडे केली होती, म्हणजे कुठल्या शिपायांनी बंड केली होती. आता हे जे जर ऑप्शनला आपण बघायला गेलो, तर ज्याचा एक सर्वसाधारण अभ्यास आहे तो लगेच हे सांगू शकतो की बघा, भोपाळ भोपाळ आहे ना, हे एक स्वतंत्र संस्थान होतं आणि तिथं नवाब होते, नवाब नवाब राज्य करत होते. त्यामुळं हा पर्याय असाही आयोगानं फक्त तुम्हाला मध्य प्रांत आहे, म्हणजे होळकरांचं जे राज्य होतं ते मध्य प्रांताच्या आसपास होतं, मध्य प्रदेश वगैरे मध्ये, म्हणून भोपाळ दिलेला आहे. तर तो तुम्ही आपल्या लॉजिकनं कट केला ना, तर इथं इथं सुद्धा आपल्याला बघा दोन पर्याय आपले कट होऊन जातात. मग राहतात फक्त बी सी आणि सी डी. आणि बी सी आणि सी डी मध्ये कॉमन काय आहे, सी. त्यामुळे ह्याच्याबद्दल तुम्हाला डाऊट घ्यायची गरज नाही. इंदोर हिथं होळकर होतेच, तिथं उठाव हे झालेला होता. आणि राहिलं तर महू आणि महिदशी. आता महिदशी हे ऐकल्यासारखं सुद्धा कुठं वाटत नाही, पण महिदशी ऐवजी जर तुम्ही अभ्यास केला असेल तर ते महेश्वर ठिकाण आहे. तर हे महेश्वर आपण डिलीट केल्यानंतर न पर्याय राहतो बी आणि सी. आणि बी आणि सी हेच याचं उत्तर आहे. म्हणजे आयोगाचा विचारायचा आहे प्रश्न असा स्ट्रेट फॉरवर्ड विचारतो आयोग. फक्त त्यामध्ये थोडं कन्फ्युजन करून दिलं जातं. आपण त्याचं बॉदरेशन घ्यायचं नाही, फक्त आपण डिलिशनला जर गेलो, आता हे दोन्ही पर्याय बघा. आपण पहिल्यांदा एक डिलीट केला आणि आपण ऑप्शन वर गेलो. ह्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला अजून प्रश्न सोडवायला सोपं होईल. त्यानंतर न 2018 मधला तिसरा प्रश्न होता इतिहासावर, की 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली. आता हे जे सर चार पर्याय तुम्ही बघितले, तर हा डिलिशन मेथडनं सोडवायचा सगळ्यात उत्तम प्रश्न आहे. पहिला पर्याय जर आपण बघायला गेलो तर पहिला पर्याय आहे काय, एडविन मॉन्टेग्यू. दुसरा आहे सर विल्यम मेयर. तिसरा आहे सिडने रोलट आणि चौथा आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. आता जर 1919चा कायदा हा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांनाच माहित असतो, हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, बरोबर आहे. त्यामध्ये मग हे एडविन मॉन्टेग्यू भारत मंत्री आणि चेम्सफोर्ड हे व्हाईसरॉय होते. त्यामुळे हे दोन पर्याय जर कटले तर ते त्यावेळेला हाय कमिशनर नसणार आहेत. त्यानंतर सिडने रोलट. सिडने रोलट हा न्यायाधीश होता, ज्यानं रोलट कायदा आणला क्रांतिकाऱ्यांना च्या ज्या कार्यवाही आहेत त्या दडपण्यासाठी. हे आपल्याला माहिती आहे. म्हटल्यावर हे तिन्ही पर्याय डिलीट झाले. मग राहतो एकच पर्याय, तो म्हणजे सर विल्यम मेयर. आणि सर विल्यम मेयर हे आपलं उत्तर आहे. आता बघा, इथं ह्या प्रश्न जो आयोगाने विचारलाय त्यामध्ये ह्या वेळेला तुम्हाला प्रथम हाय कमिशनर म्हणून कोण माझी नेमणूक करण्यात आली हे विचारलं होतं. मात्र इथून पुढे आयोग असंही विचारू शकतं की खालीलपैकी कोण कोण हाय कमिशनर म्हणून कोणी काम केलेलं आहे किंवा कोणी काम केलेलं नाही, तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे. हे जे विल्यम मेयर होते ना, ते 1920 ते 22 हा त्यांचा कार्यकाळ आहे हाय कमिशनर म्हणून. त्यानंतर एक बोहरे बोहरे म्हणून ऍक्टिंग हाय कमिशनर राहिले. त्यानंतर मग दलाल आले होते, दलाल, जे की 23 ते 25 होते. 23 ते 25. त्यानंतर चॅटर्जी, अतुल चॅटर्जी, जे 1925 ते 30 त्यांनी हाय कमिशनर म्हणून काम केलं. त्यानंतर बी एन मित्र, बी एन मित्र होते. त्यांनी 1931 ते 36 असं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर फिरोज खान, सर फिरोज खान. एवढे आपल्याला लक्षात असले पाहिजेत. म्हणजे साल त्यांचं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. बोरे, दलाल, चॅटर्जी, बी एन मित्र आणि खान यांनी हाय कमिशनर म्हणून भारताचं काम केलेलं आहे. एवढे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला माहित असलं पाहिजे. तेवढं आपलं अभ्यास असला पाहिजे. ओके, त्या पुढच्या प्रश्नाकडे जर आपण गेलो तर आहे 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली. आता राजमहल, मुर्शिदाबाद, भागलपूर आणि पबना हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता बंगालमधील जे रिवॉल्ट झाले, बंगाल म्हणजे त्यावेळेचा जो बंगाल प्रांत आहे त्यामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा ह्या तिन्हीचा समावेश होता. त्यामुळे ह्या बंगालमधील जेवढे रिवॉल्ट आहे ते आपण जर ज्या वेळेला आपल्याला लेक्चर कव्हर होतील त्यावेळेला त्यामध्ये आपण ते कव्हर करू.
पण बंगालमध्ये आपल्याला म्हणजे सारखा उल्लेख करून करून जरी लक्षात आला माहित असलं तरी पबना हे ठिकाण लक्षात येतं. आणि ह्या पबना ह्या ठिकाणीच तो शेतकऱ्यांनी संघटना पहिल्यांदा स्थापन केली होती. कारण बंगाल, बिहार, ओरिसामध्ये वेगवेगळे उठाव झाले. मात्र जो पबना इथं जमीनदारांचा खूप हे होता, त्रास होता तिथल्या शेतकऱ्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं फोर्स्ड लेबर हा एक प्रकार होता, म्हणजे काम करून घ्यायचं विदाऊट पैशाचं, फोर्स लेबर. त्यामुळे इथे एक संघटित उठाव करण्यासाठी एक संघटना स्थापन झाली होती. पबनामध्ये पण युसुफजाही परगणा होता. युसुफजाही परगणा तिथं ही संस्था स्थापन झाली. आणि ह्याचा आजचा आजचा जो आपला बांगलादेश आहे ना, तिथं हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी ही बंगालमधील पहिली शेतकऱ्यांची संघटना स्थापन झाली होती. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन पोलो. हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं? आता जो रेग्युलर एमपीएससी करणारा विद्यार्थी आहे त्याला हे लगेच कळेल की ऑपरेशन पोलो हे कशासाठी राबवलं होतं, तर हैदराबादसाठी. बरोबर आहे. कारण बघा, जुनागड जुनागड, काश्मीर आणि लिमंडी. लिमंडी हे तर ज्या वेळेला आपला भारत स्वतंत्र झाला त्याच्या आधीच हे गुजरात मधलं आहे. गुजरात मधलं एक संस्थान आहे. हे ऑलरेडी आधी विदाउट विनाशर्तच आपल्याकडं सामील झालं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं काजू है फैगो म्हणजे काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद ह्या क्रमानं आपल्याकडे विलिनीकरण झाले. त्यातल्या पण हैदराबाद साठी पोलीस ऍक्शनची आपल्याला गरज पडली होती. आणि ह्या ऑपरेशनला पोलो हे नाव देण्याचं कारण काय आहे, तर त्यावेळेला हैदराबाद मध्ये जगातले सर्वात जास्त पोलो जे खेळ आहे पोलो, त्या पोलो खेळाची मैदान होती. म्हणून त्या ऑपरेशनला ऑपरेशन पोलो हे नाव दिलं. आणि जुनागड इथं आपण सार्वमत घेतलं होतं, सार्वमतानं ते आपल्याकडं सामील झालं होतं. इथला राजा जो होता बघा जुनागडमध्ये राजा मुस्लिम होता पण जनता जी होते ते हिंदू होते. आणि काश्मीरमध्ये उलट होतं, काश्मीरमध्ये राजा हिंदू होता आणि जनता ही मुस्लिम होते. काश्मीर न आपल्याला माहित आहे विलिनीकरणावर म्हणजे सामील नाम्यावर सही केली त्यानुसार ते आपल्याकडे विलीन झालं होतं. मग ऑपरेशन पोलो हे हैदराबादसाठी पर्याय क्रमांक 2 हे जो उत्तर आहे. आता पुढील नियतकालिके कोणी सुरू केली? ह्याच्यामध्ये ज्यांनी साने गुरुजींचा अभ्यास केलेला आहे त्यांना साधना हे माहीतच असेल की ही साने गुरुजींनी सुरू केलेलं नियतकालिक होतं साधना. त्यामुळे ह्या एवढ्या ऑप्शन वरनं सुद्धा आपण हे प्रश्न सोडवू शकतो ज्याचं उत्तर साने गुरुजी आहे. आता विद्यार्थी आणि काँग्रेस ही त्यांनी सुरू केलेली आहेत. आता काँग्रेस बद्दल एक अजून मला तुम्हाला सांगायला आवडेल की हे जे आहे काँग्रेस हे हिरवे गुरुजी हिरवे गुरुजी नावाचे जे फ्रीडम फायटर होते त्यांनी सुद्धा काँग्रेस नावाचं नियतकालिक चालू केलं होतं. आणि साने गुरुजींनी जे काँग्रेस नावाचं केलं होतं ते साप्ताहिक होतं. मग एवढं ह्या प्रश्नाच्या आता मग ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं विद्यार्थी ही साने गुरुजींनी सुरू केलेलं आहे, काँग्रेस झालं, साधना हे तिन्ही गोष्टी सुरू केल्या. मग आपल्याला इथं दुसरे पर्याय पण दिलेले आहेत की एक तर बघा हिरवे गुरुजींचं मी सांगितलं काय की काँग्रेस हे पिरियडिकल त्यांनी पण सुरू केलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आचार्य अत्रेंचं कुठलं आहे, मग आचार्य अत्रेंचे आपल्याला माहित असले पाहिजे. मग आचार्य अत्रेंचं काय आहे, तर मराठा नवयुग हे त्यांनी 2 न्यूज पेपर सुरू केले होते. आणि अजय प्रहार अजय प्रहार हे मॅगझिन चालू केलं होतं. मग एवढंच आपल्याला आता ह्या प्रश्नामध्ये नियतकालिके कोणी सुरू केले, मग साने गुरुजींनी केले एवढंच वरच आपल्याला थांबून चालणार नाही. तर बाकीचे पण जे आयोगाने पर्याय दिलेले असतात त्या पर्यायाच्या अनुषंगानं आपल्याला एवढं माहित करून घेतलं तरी आपलं चांगला अभ्यास होऊ शकतो. त्या पुढे बघा, आपल्याला जोड्या जुळवा. आता हा जोड्या जुळवा प्रश्न आहे, ह्यातलं किमान तुम्हाला एक दोन तरी माहित असले पाहिजेत जेणे अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये जोड्या जुळू शकतो. आता आपल्याला कीचक वध हे माहित आहे आणि त्याचा गेस पण करायची गरज नाही, कारण जर ऑप्शन बघितले तुम्ही तर आयोगाने ए ला 3
सगळ्या पर्यायामध्ये गेला तीन दिले, त्यामुळं हा एक तर ऑप्शन आयोगानं सोडून दिलेला आहे, जोडी लावून दिलेली आहे, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. बरोबर आहे. आता ह्याच्यात आपल्याला अजून दुसरं एखादं तरी माहित असलं पाहिजे. मग त्या अनुषंगानं जी सांस्कृतिक आपला वारसा आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर ह्यामध्ये जो सांस्कृतिक वारशाचा टॉपिक आहे ना बघा, त्याच्यावर फोकस तुम्ही केला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा आपले कोणी कुठली नाटकं केली, आता बऱ्यापैकी जर आपण प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं तर मेजॉरिटी नाटकांवर किंवा पुस्तकावर जोड्या लावा असे प्रश्न आलेले आहेत. आता स्वदेशी, स्वदेशी हे गणेश बल्लाळ फणसळकर ह्यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर वंगभंग आहे ते वासुदेव पुरुषोत्तम साठे, आणि भीमराव हे लक्ष्मण नारायण जोशी यांनी केलेलं आहे. त्यामुळे मग तीन, एक दोन तीन, एक दोन चार असा पर्याय, म्हणजे ह्या एक नंबरचाच पर्याय आहे असं दिलेलं आहे. मग आता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, तर गणेश बल्लाळ फणसाळकर ह्यांची कुठली लेखन संपदा आहे. मग त्यांनी भटजी बुवाची संक्रांत हे एक लिहिलेलं होतं. भटजी बुवाची संक्रांत, आणि वासुदेव पुरुषोत्तम साठे यांनी तर वंगभंग लिहिलेला आहे. पण ह्याच्यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, कारण हे नाव आपल्याला परत परत येणार आहे. आणि ह्याच्यावर परत सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पुढे आयोगानुसार. ह्यांनी कांचनगडची मोहना, कांचनगडची मोहना, भाऊबंदकी, त्यानंतर सवाई माधवराव यांचा मृत्यू, अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. तर ह्या नुसार आपल्याला जे पर्याय दिले आहेत त्यांचं फक्त थोडं अनालिसिस करायचं, त्यांनी कुठली पुस्तके लिहिलेली आहेत का. आणि असं जर तुम्ही केलं ना तर तुमचा स्वतःचाच एक नोट्स तयार होऊन जाईल, आणि पोर्शन पण तुम्हाला कळून जाईल की कुठल्या कुठल्या ह्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जातात. त्यानंतर खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते. आता बघा, हे इथं सुद्धा आपला एक दुसरा टॉपिक अधोरेखित होतो, तो म्हणजे समाजसुधारक. म्हणजे समाज सुधारकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता ह्यापैकी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणकोणते सन्मान दिलेले आहेत. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न तर दिलेला आहे, सगळ्यांना माहित आहे. भारतरत्न हा दिला होता आपण 1958 ला. त्यानंतर पद्मविभूषण पण त्यांना भेटलेला आहे 1955 ला. त्यानंतर डिलीट ही पुणे आणि बनारस ह्या युनिव्हर्सिटीने, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी आहे आपली, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि पुणे युनिव्हर्सिटी, ह्या दोघांनी त्यांना डिलीट पदवी दिलेली आहे. आणि एल एल डी ही मुंबई युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. मग हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, कारण आपल्याला पुढे विचारू सुद्धा शकतं की येऊन देणार नाहीत बाबा, एल-एल-डी पदवी कुठल्या विद्यापीठाने दिली किंवा मुंबई विद्यापीठाने कुठली पदवी दिली, असेही प्रश्न तुम्हाला एमपीएससी फ्रेम करून विचारू शकते. किंवा हे जे त्यांना मिळालेले पुरस्कार आहे ते कालानुक्रमे लावा असंही विचारलं जाऊ शकतं. तर त्या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 2018 ला, कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना टिंबटिंब आणि टिंबटिंब यांच्या प्रयत्नानं झाली. आता ह्या पर्यायामध्ये जर तुम्ही गेला तर ज्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे त्याने इथं एक गंगाधरराव देशपांडे हे एक नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. हे गंगाधरराव देशपांडे यांना कर्नाटकचा सिंह म्हणायचे. आता कर्नाटकचा सिंह ह्यांना म्हणतात, याचा अर्थ त्यांचं कारकीर्द कुठं असणार आहे, कर्नाटकमध्ये. आपल्याला प्रश्न कुठला विचारलेला आहे, कोल्हापूर प्रजा परिषदेचा. ह्यांना दुसरी गोष्ट म्हणजे खादी भगीरथ, खादीचा पुरस्कार केला त्यामुळे त्यांना खादी भगीरथ असं सुद्धा म्हणलं जातं. ह्या दोन गोष्टी या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे हा पर्याय असाही डिलीट होऊन जातो. राहिलं तर माधवराव बागल आणि रत्नाबा कुंभार हे कोल्हापूरशी संबंधित होते, आणि तसाच तेच उत्तर आहे. आणि याच बरोबर यांच्या बरोबर हे जे कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना करण्यासाठी दिनकर देसाई हे सुद्धा ह्या बरोबर तुम्ही एक अजून नाव लक्षात ठेवलं पाहिजे.
दिनकर देसाई यांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग होता. आणि पहिली तर गोष्ट म्हणजे संस्थान प्रजा परिषद, संस्थान प्रजा परिषद या नावाने ही 1939 ला जयसिंगपूर जयसिंगपूर येथे स्थापन झाली होती. जयसिंगपूर येथे स्थापन झाली होती पहिल्यांदा संस्थान प्रजा परिषद म्हणून. आणि त्याचंच पुढे नाव कोल्हापूर प्रजा परिषद म्हणून झालेलं आहे. आणि ह्याचं जे उत्तर होतं ते माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. म्हणजे बघा ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं गंगाधर देशपांडे यांनी सुद्धा काय काम केलंय हे आपल्याला कळून गेलं. आणि ते आपल्याला माहित असलं पाहिजे. पण अशा ऑप्शन वरनच पुढं आयोगाकडे पण काही वेगळ्या गोष्टी नसतात बरं का. आयोगाकडे पण ठरलेली पुस्तकं असतात. आणि आयोग सुद्धा त्याच पर्यायावर परत प्रश्न फिरवत असतात. त्यामुळे पर्यायांचा आपला अभ्यास चांगला असला पाहिजे. पुढे बघा, त्याच वर्षी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, आपण मागच आता बघितला होता प्रश्न बघा. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर जोड्या जुळवायला प्रश्न विचारला होता. आणि त्यानंतर तीन चार प्रश्न सोडून परत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर टिंब टिंब यांचे अनुयायी झाले. पहिली तर गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना मार्गदर्शन करणे किंवा मोठं करण्यात टिळकांचा लय हात आहे, मोठा होता. कारण टिळकांच्या टिळकांनी त्याने जे लेखन केले त्याची प्रशंसा केली होती, त्याला पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र ज्या वेळेला टिळक 1920 ला वारले, त्यानंतरनं गांधी युग सुरू झालं. आणि गांधीजींचा प्रभाव कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यावर खूप पडला. आणि गांधीजींचे ते अनुयायी झाले. टिळकांचा त्यांच्यावर प्रभाव होता, पण त्याने कधी अनुयायी त्यांचे आहेत फॉलोअर झाले असं नव्हतं. कारण त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन केलं घेतलं किंवा त्यांच्या बरोबर चर्चा विमर्श झाले असतील, पण त्यांनी असं हे केलं नव्हतं कधी की मी त्यांचा अनुयायी आहे म्हणून. मात्र गांधीजींचं ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला गांधीजींचा मी अनुयायी आहे ह्या आविर्भावानं त्यांनी गांधीजींच्या वेगवेगळ्या ज्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने लिखाण सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे कोणाचे अनुयायी झाले हे विचारलेलं उत्तर आहे मोहनदास करमचंद गांधी. महत्वाचं म्हणजे असे प्रश्न येतात ज्या वेळेला येतात जिथं पर्यायामध्ये गांधीजींचा उल्लेख असतो आणि अशा महान मेजॉरिटी गांधीजींचा जिथं उल्लेख असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं असतं की आपल्याला मनाला जरी वाटत नसलं तरी ते गांधीजी उत्तर असते. पण आपल्याला ज्या वेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला कुणाचा कुणावर प्रभाव होता हे थोडं जर लक्षात ठेवलं तर आपल्याला हे लगेच कळून जाईल. आता बऱ्याच त्यावेळेला विद्यार्थ्यांनी बाळ गंगाधर टिळकांचं नाव लिहून तो प्रश्न चुकला होता. मग बाळ गंगाधर टिळकांबरोबर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं खूप चांगलं नातं होतं. मात्र अनुयायी आपल्याला एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे की ते अनुयायी कोणाचे झाले, तर अनुयायी ते गांधीजींचे झाले होते. आता बघा, विष्णू बुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद कुठल्या पुस्तकात आढळतो हा पुढचा प्रश्न आहे. आता यामध्ये वेदोक्त धर्मप्रकाश, त्यानंतर अरुणोदय, त्यानंतर धर्मविवेचन आणि समुद्र किनारीचा वाद एवढे ऑप्शन दिलेले आहेत. आता जर ज्यांनी कोणी अभ्यास केला असेल तर ह्यातले दोन पर्याय तर त्यांची पुस्तकच नाही ती विष्णुबुवा ब्रह्मचारींची. धर्मविवेचन हे दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी लिहिलेलं पुस्तक होतं. आता बघा, ज्या वेळेला ख्रिश्चन मिशनरी आपल्या हिंदू धर्मावर आक्रमण करत होते, आपल्या हिंदू धर्माबरोबर अपप्रचार करत होते, त्यावेळेला विष्णू बुवा ब्रह्मचारी यांनी त्यांना उत्तर देण्यासाठी व्याख्यानमाला सुरू केली होती आणि वादविवाद सुरू केले होते. आणि हे वादविवाद कुठे व्हायचे, तर मुंबईमध्ये समुद्र किनारा तिथं ओपन स्पेस असायची, सगळ्यांना ते ऐकायला मिळायचं, सगळ्यांच्या समोर व्हायचं. म्हणून जे वाद आहेत ते संकलित कुठल्या पुस्तकात केलं तर समुद्र किनारीचा वादविवाद म्हणून ह्याचं उत्तर आहे दोन. मग हे आपल्याला जर माहित असेल धर्मविवेचन वगैरे हे पुस्तकं कोणाची आहेत बाकीची, तर आपण हे प्रश्न लगेच सोडू शकतो. ह्यात आयोगानं ऑलरेडी दोन पर्याय वेगळेच दिलेले आहेत, धर्म प्रकाश आणि समुद्र किनारी वादविवाद. समुद्र किनारीचा वादविवाद हे त्याचं उत्तर आहे.
म्हणजे बघा हा इथंच ह्या परीक्षेमध्ये म्हणजे या 2018च्या परीक्षेमध्ये विचारलेला समाज सुधारकावरचा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे समाजसुधारक आपल्याला कमांच्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेश बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती? आता हे असे जे प्रश्न असतात ते खूप अनालिटिकल प्रश्न असतात. ह्याला तुमचा जर प्रॉपर अभ्यास असेल तर तुम्ही ह्याचं बायफर्गेशन करू शकता. आता ह्याचं बायफर्गेशन कसं केलं जाईल, तर बघा आपण जर चार पर्याय वाचले, सामाजिक समता किंवा समानता, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता, ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण, हे चार पर्याय दिलेले आहेत. आता बघा सामाजिक समता, समानता आणि धर्मनिरपेक्षता, हे जर दोन बाबी तुम्ही बघितल्या तर ह्या दोन बाबींबद्दल चर्चा कुठल्या कालखंडात केली गेली, तर ह्याच्यावर सगळ्यात जास्त फोकस कोणी केलेला होता, तर महात्मा गांधींनी. कारण महात्मा गांधींचं ज्या वेळेला युग सुरू झालं त्याच वेळेला सामाजिक समता म्हणजे धर्मनिरपेक्षता, कारण त्याने हिंदू मुस्लिम एकच आहेत, त्यानंतर जातपात मानले नाही पाहिजे ह्याच्याबद्दल गांधीजींनी बघा, ज्या वेळेला जातीय निवाडा घोषित झाला होता त्या वेळेला सुद्धा त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. म्हणजे सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षता ह्या दोन गोष्टी ह्या गांधी युगातल्या आहेत. त्यामुळं ह्या ज्या वेळेला पहिलं अधिवेशन आपलं कधी झालं काँग्रेसचं, 1885, बरोबर आहे. त्यावेळेला गांधीजींचा आणि काँग्रेसचा काही संबंध नव्हता. त्यामुळे ह्या दोन गोष्टी जर आपण डिलीट मारल्या तर आपल्याला बरोबर उत्तर बी मिळून जातं, बी आणि डी. म्हणजे राष्ट्रीय भावना आणि ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. ज्या वेळेला काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला काँग्रेसच्या स्थापनेमागे हेतूच तो होता. पहिली तर गोष्ट म्हणजे एक ह्युमनी जी काँग्रेसची स्थापना केली एक सेफ्टी वॉल म्हणून केली. कारण जर ह्या जनतेचा एकदम आक्रोश, त्याने 1857चा उठाव बघितलेला होता ह्युमनं, आणि असाच परत उठाव होऊ नये म्हणून मग त्याने एक संघटित संस्था असावी जेणेकरून एक सनदशीर मार्गाने त्यांची म्हणणे मांडेल आणि असे उठाव वगैरे काय होणार नाहीत. त्या अनुषंगाने 1885 ला ही संस्था स्थापन केली. मग त्यामध्ये पहिल्यांदा जे आपले काँग्रेसचे नेते होते त्यांचं खूप मावळवाद्य धोरण होतं. ह्यांच्यात तर पहिल्यांदा ह्यांना करावं लागलं की सगळ्या माणसांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण केली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐक्य निर्माण केलं पाहिजे, तरच ही संस्था पुढे चालेल, नाहीतर ही संस्था मोडून पडेल. म्हणून हे दोन जी मूलभूत उद्दिष्ट ही पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जीने सांगितले होते. व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या बद्दल सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. व्योमेशचंद्र बॅनर्जींना नखशिकांत इंग्रज म्हणतात. का म्हणतात, तर हा माणूस त्याचं सगळं शिक्षण हे परदेशात झालं, ब्रिटनला झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त जन्मानच भारतीय होते, बाकी आचार विचार सगळ्यांना ते इंग्रज होते. त्यामुळे त्यांना नखशिखांत इंग्रज म्हणलं जातं. आणि स्थापनेच्या सुरुवातीला त्यांना अध्यक्षपद देण्याचं कारण सुद्धा तेच आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो तर कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? जेवढ्यांनी 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट वाचलेला आहे त्यांना ह्याचं उत्तर लगेच आलं असतं. कारण हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट न कलकत्त्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना केली होती. बरोबर आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773चा का आला, तर आपल्याला माहित आहे की 1765 ला जो अलाहाबादचा तह झाला होता, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये तुमचं पहिलं बक्सारचं युद्ध वगैरे झालं होतं. बक्सारच्या युद्धामध्ये तुमचा बादशाह हरला आणि मग 1765चा अलाहाबादचा तह झाला, जेणेकरून त्यावेळेला जो क्लाईव्ह होता त्या रॉबर्ट क्लाईव्हनं दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली. म्हणजे महसूल फक्त ब्रिटन गोळा करेल, म्हणजे त्यांची कंपनी करेल, आणि जी सुरक्षा वगैरे बाकी सगळे काम आहे तेव्हा राजा करेल. त्यामुळे मग जनता देशोधडीला लागली आणि मग विरोधकांनी त्यांच्या पार्लिमेंटमध्ये ब्रिटिशांचा आवाज उठवला. मग त्यातनं जो आला तो 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, जे की इथं सेंट्रलायझेशनला सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू कंपनीकडून सत्ता ब्रिटनच्या राणीकडे हस्तांतरित करायला सुरुवात झाली. आणि ह्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं सुप्रीम कोर्टाची स्थापना केली होती. आणि ह्या सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र म्हणजे तेवढं त्यावेळेचा जो बंगाल आहे तोच, तेवढंच होतं. बाकी दुसरीकडे कुठं सुद्धा ह्या सुप्रीम कोर्टाचं कार्यक्षेत्र नव्हतं. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे 39वा. आता हे असे जे प्रश्न असतात
मी तुम्हाला सांगितलं होतं, आता 10 प्रश्न आहेत आपल्याला विषय वेळेला येणार. त्यातले एक दोन तीन प्रश्न असे असतात की ज्याच्याबद्दल हे माहित असलं तर ठीक, तरच आपण त्यामध्ये क्लिक करू शकतो. आता खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे असा प्रश्न आयोगाने विचारलाय. मग त्यामध्ये बागची, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया, यस गोपाल, इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम, अनिल सिल्स, प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885 ते 89, आणि हिरालाल सिन्हा, ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया, असं ऑप्शन दिलेले आहे. आता यामध्ये विषय असा आहे की हे तुम्हाला जर अभ्यासामध्ये कुठं वाचनात गेलं असलं तरच असला प्रश्न टॅकल करावा, नाहीतर हे तर मायनस मध्ये जाण्याचं खूप चान्सेस असतात. आता याचं उत्तर पहिलंच बरोबर आहे, ह्यातली फक्त एकच जोडी बरोबर आहे. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया हे बागचीने लिहिलेलं पुस्तक आहे. बाकी जे खालचे तीन आहेत हे उलट सुलट केले त्या आयोगाने. यस गोपाल यांनी ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. अनिल सिल्स यांचं इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम हे पुस्तक आहे. हिरालाल सिन्हा यांचं प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे पुस्तक आहे. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, तर यातले हे अनिल सिल्स आहेत, हे जे आहेत हे प्रसिद्ध लेखक आहेत. तर ह्यांनी अजून कुठली आपल्या भारताच्या दृष्टीनं त्यावेळेच्या कार्यकालाच्या दृष्टीने पुस्तक लिहिलेले आहेत ते आपल्याला माहित असले पाहिजेत, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. मग ते तुम्ही बघून घ्या. त्या पुढे बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली हा प्रश्न विचारला. आता हा सरळ आपलं जे टेक्स्ट बुक आहे, आपण जे इतिहास शिकलो 10वी पर्यंत, त्यामधनं ते प्रश्न उचललेला आहे. आणि त्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे पुस्तक आहे हे सचिंद्रनाथ सन्याल, बरोबर आहे, याने लिहिलेलं आहे बंदी जीवन. बंदी जीवन हे सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेलं आहे. आता बघा, ज्या वेळेला गदर कट झाला होता ना, गदर कट म्हणजे भारतामध्ये एकदम येऊन उठाव करणार होते, पण तो पर पहिल्यांदाच इंग्रजांना कळला आणि मग तो उठाव झाला नाही. त्या गदर कट केल्याबद्दल सचिंद्रनाथ सन्याल यांना सेल्युलर जेल म्हणजे अंदमानला ठेवलं होतं. अंदमानला सेल्युलर जेलमध्ये त्यावेळेला हे पुस्तक सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेलं आहे. हे लक्षात आपल्याला ह्या दृष्टीने असलं पाहिजे की बंदी जीवन हे कोणाचं पुस्तक आहे, तर सचिंद्रनाथ सन्याल. बघा, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. आता आर्थिक मदत कुठल्या कुठल्या वृत्तपत्रांना केली होती, तर लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळ होते. मग ब्राह्मणेतर चळवळ ज्या वेळेला होते, त्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जे त्याचे पुरस्कर्तेच कोण होते, तर शाहू महाराज होते. म्हणजे ब्राह्मणेतर चळवळीमधली जेवढी काही वर्तमानपत्र असलेली, त्या वर्तमानपत्राला बऱ्यापैकी सगळ्याच वर्तमानपत्रांना शाहू महाराजांनी मदत केलेली आहे. मग विजयी मराठा हे सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीतलं वर्तमानपत्र वृत्तपत्र आहे. त्यानंतर तरुण मराठा हे सुद्धा ब्राह्मणेतर चळवळीतलंच वृत्तपत्र आहे. कैवारी आणि तेज हे सुद्धा त्या ब्राह्मणेतर चळवळीतील वृत्तपत्र आहे. आता आपल्याला ह्या अनुषंगाने काय माहित असलं पाहिजे, तर विजय मराठा हे कोणी केलं, सुरू केलं होतं, तर श्रीपतराव शिंदे, बरोबर, श्रीपतराव शिंदे. त्यानंतर तरुण मराठा, कैवारी आणि तेज ही दिनकरराव जवळकरांनी लिहिली होती. कोणी, तर दिनकरराव जवळकर. मग आता ब्राह्मणेतर चळवळीतील इतर कोणते येते ते सुद्धा आपण इथं बघून घेणं हे अपेक्षित आहे. म्हणजे जेणेकरून तुमचं पुढच्या वेळेला या वृत्तपत्राव्यतिरिक्त दुसरे पण विचारले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये मग जागृती आहे. जागृती ही भगवंतराव पाळेकर यांनी बडोद्यात सुरू केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवीर आहे, राष्ट्रवीर जे श्यामराव देसाई, देसाई यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर दिनमित्र आहे, ते मुकुंदराव पाटलांनी केलं होतं. हे आपण इतर सुद्धा तुम्ही बघून घेतले पाहिजे. त्यानंतर हंटर पण एक होतं, खंडेराव बागलांनी सुरू केलेलं. ब्राह्मणेतर चळवळीतील जेवढी वृत्तपत्रे आहेत ते तुम्ही सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे, तर ते सगळे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न होता की सध्याच्या
चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना टिंबटिंब यांनी पाठिंबा दिला. कोणी पाठिंबा दिला? मुंबई संबंधित सगळ्यात, हे सुद्धा समाज सुधारकावरच प्रश्न आहे बघा. समाज सुधारक कंबाईन प्रिलिमच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. त्याच्यावर आपण ज्यावेळेला आपलं रेग्युलर सेशन होईल त्यामध्ये आपण तुम्हाला इन डिटेल जे महत्वाचे समाज सुधारक आहे त्याची माहिती आपण देणार आहे. तर या प्रश्नाचं जर आपण केलं तर सतीशच्या चाली संबंधी आणि मुंबई प्रांत जिथं येतं आणि ज्या वेळेला पर्यायामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ असा ऑप्शन असेल त्यावेळेला मोस्ट ऑफ टाइम हे उत्तर तेच असतं, नाना जगन्नाथ शंकर शेठ. कारण मुंबईचा अनभिषिक्त सम्राट आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मुंबईमध्ये प्रगती झाली आणि त्यामध्ये कुठल्या जरी इन्स्टिट्यूट स्थापन केलेल्या असल्या आणि त्या कार्यकाळात म्हणजे नानांचा कार्यकाळ 1803 ते 1865 आहे. ह्या कार्यकाळामध्ये पहिले 20 वर्ष सोडले म्हणजे त्यांचं जे सुरुवातीचं आयुष्य होतं ते सोडलं तर 1820 पासून ते 1865 मध्ये जेवढ्या संस्था वगैरे स्थापन झाल्या असतील त्या कुठं ना कुठं नानांचा वाटा होताच. त्यामुळे सतीच्या चालीच्या निर्मूलनासाठी जॉन माल्कम यांनी चालवलेल्या मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला तर नाना जगन्नाथ शंकर शेठ. आणि 1923 ला ज्या वेळेला 1923 नाही, 1823, 1823 ला ज्या वेळेला सती बंदीसाठी एक निवेदन आपण ब्रिटिश पार्लमेंटला पाठवलं होतं त्यावर सुद्धा नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि राजा राममोहन राय यांच्या सह्या होते. त्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्या पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? म्हणजे शाळेसाठी उपयोगी पुस्तके कुठले लिहिले हा आयोगानं कॅन्सल केलेला क्वेश्चन आहे. कारण शालोपयोगी पुस्तकाबाबत इथं एबीसी एबीसीडी ह्याच्यामध्ये आयोगाचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्याला त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी रेफरन्स पाठवले होते त्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं? तर बघा ह्याच्यामध्ये सदाशिवराव 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 हे चारही ऑप्शन मध्ये सदाशिवराव नाव दिलेलं आहे, पण सदाशिवराव बेनाडीकर यांना नेमलं होतं नवीन शंकराचार्य. मग शाहू महाराज यांचं ज्या वेळेला आपण कारकिर्दीचा अभ्यास करू त्याबद्दल ह्या गोष्टीबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये त्याची चर्चा करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग. आता बघा, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग होता? तर आता ज्या वेळेला 1918 ला ऑगस्ट घोषणा केली होती मॉन्टेग्यूनं की बाबा भारताला क्रमाक्रमाने जबाबदार शासन दिलं जाईल अशी त्याची घोषणा होती. बरोबर आहे. पण हे ब्रिटिशांचं जे बोलणं आहे, बोलणं एक आणि करणं एक होतं, हे टिळकांना माहित होतं. त्यामुळे टिळकांनी लगेच त्याला उत्तर दिलेलं नव्हतं. टिळकांनी परत जवळजवळ 1-2 वर्षानंतर प्रतियोगी सहकारिता म्हणजे जर आमच्या बरोबर ब्रिटन आम्हाला जर काही द्यायला तयार असेल तर आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करायला तयार आहोत अशी आपली एक भूमिका मांडली होती टिळकांनी. आणि मग त्यातनंच पुढं परत प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापन झाला ज्याने की असहकार गांधीजींचं जे असहकार धोरण होतं संकल्प म्हणजे संकल्पना सरकारला सहकार करायचा नाही असहकार करायचा ह्याचा विरोध केला होता ह्या प्रतियोगिता सहकार पक्षाने. ओके. मग ह्याच्या स्थापनेमध्ये कोण कोण होतं? नची केळकर, मदन मोहन मालवीय, लोकनायक आने, त्यानंतर ना डॉक्टर मुंजे. तर बघा हे जे सगळे आहेत ह्यातले बऱ्यापैकी हिंदू महासभा आहे. आणि हिंदू महासभा हे राजकारणे जे स्थापन झाली त्याचे सदस्य असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गांधीजींचे पहिल्यापासून थोडक्यात गांधीजींच्या विचारांच्या विरोधकच होते त्यामुळं असहकारचा त्यांनी विरोध केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतियोगिता सहकार ही जी मूळ संकल्पना आहे ना ही जोसेफ बॅप्टिस्ट यांची जोसेफ बाप्टिस्ट ह्याने हे मूळ संकल्पना रुजवली होती. त्यानंतर त्याचा अवलंब टिळकांनी केला. टिळकांनी 1919 ला प्रतियोगिता सहकारी त्याचं धोरण जाहीर केलं आणि त्यानंतर ना हा प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापन झालेला आहे. ह्याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबाव एबीसीडी. त्यानंतर उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला होता? तर महत्वाचा आहे उलगुलन
उलगुलन ह्या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? तर उलगुलन शब्दाचा अर्थ आहे मोठे बंड, म्हणजे मोठा उठाव, जो की शमवता येणार नाही. उलगुलन हा झाला होता कुठं? तर झारखंड. छोटा नागपूर जो भाग आहे, झारखंड, तिथं हा उठाव झाला. आणि तिथं कुठल्या जमातीचं वर्चस्व होतं? तर तुमची बिरसा मुंडा, म्हणजे मुंडा जमात, ही आदिवासी होती. आदिवासी मुंडा जमातीचं तिथं वर्चस्व होतं. आणि त्यांचा जो नेता होता तो बिरसा मुंडा होता. ह्यालाच अजून एक नाव आहे, धरतीचा पिता. बिरसा मुंडांना धरतीचा पिता असं सुद्धा म्हणलं जातं. त्यांना तशी पदवी दिली होती. आणि ह्या भागामध्ये ही जर आपल्याला माहित असलं, झारखंड, छोटा नागपूर, ह्या भागामध्ये कुठली जमात होती, तर आपल्याला याचं उत्तर येईल उलगुलन बिरसा मुंडा यांनी ह्या उलगुलन नावाचा आदिवासी उठाव घडवून आणलेला होता. तर आता आदिवासी उठाव आपले कुठले कुठले झाले ना, हे सुद्धा आपल्याला ह्या अनुषंगाने, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला माहित असलं पाहिजे, त्याची तुम्ही तयारी केली पाहिजे. त्यानंतर 28 डिसेंबर 1800, पुढचा प्रश्न आहे, 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? आता हा प्रश्न सरळ सरळ लॉजिकचा प्रश्न आहे. कसं लॉजिक लावायचं? तर ते मी तुम्हाला सांगू शकतो. जर कोणी ह्या काँग्रेसच्या अधिवेशनांचा अभ्यास केला असेल किंवा हिस्ट्री वाचली असेल, तर त्यांना आपण तुमच्या वाचनात कुठंतरी असं गेलंय का, की बाबा त्या काँग्रेसच्या अधिवेशनाला कुठला त्यावेळेचा व्हाईसरॉय किंवा कुठला गव्हर्नर जनरल असेल, तो उपस्थित राहिला. तर असं कुठेही झालेलं नाही. त्यामुळे हे तर बघा, त्या दुसऱ्या पर्यायामध्ये डफरेन दिलंय. हा पर्याय ह्याच्यावरच कट होतो, की डफरेन हे कधी सुद्धा आपल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला पहिल्या उपस्थित नव्हते. कारण 28 डिसेंबर 1885 ला पहिलेच अधिवेशन होतं. दुसरं गोष्ट, डफरीन हा हिथं पण दिलेला आहे कुठं? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणजे हे दोन पर्याय तर असेच कटले. लॉर्ड कर्झन, लॉर्ड कर्झनचा कार्यकाल पुढं आहे, 98 ते 1905, 1898 ते 1905. त्यामुळं हे तिन्ही पर्याय कट होऊन जातात आणि मग एकच राहतो पर्याय, ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न. त्यातले विल्यम वेडरबर्न हे महत्वाचे आहेत, कारण हे 2 वेळा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले, 2 वेळा. हे लक्षात ठेवा. ॲलन ह्यूम तर ह्याने सेफ्टी वॉल थेअरी मांडूनच काँग्रेसची स्थापना केली होती. त्यामुळे ह्याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे डिलिशन सुद्धा तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर स्त्री शिक्षणाची दिशा, हा स्त्री शिक्षणावरील लेख टिंब टिंब या वृत्तपत्रात प्रकाशित झाला. बघा, स्त्री शिक्षणाची दिशा. आता ह्याची पार्श्वभूमी काय होती? तर ज्या वेळेला ब्रिटिशांनी आपल्याकडं सुधारणा करायला सुरुवात केली, त्यावेळेला बघा आगरकर सुद्धा होते. आणि आगरकर आणि टिळकांच्या राजकीय सुधारणा आधी का सामाजिक सुधारणा आधी, यावरनं वाद झाला होता. त्यावेळेला टिळकांनी हा केसरीमधनं प्रकाशित केलेला लेख होता, स्त्री शिक्षणाची दिशा. कारण टिळकांचं असं मत होतं की पहिल्यांदा राजकीय सुधारणा करा, आणि राजकीय सुधारणा करून आपण आपल्याकडे अधिकार घ्या, आणि आपल्या जे धर्म जाती धर्मामध्ये आपल्याला ज्या सुधारणा करायच्या ते आपण कराव्या, इंग्रजांनी त्या करू नये. त्यामुळे मग स्त्री शिक्षणाची त्यावेळेला आगरकर जे शिक्षणाचे पुरस्कर्ते होते, त्यांचं ते ब्रिटिश ते सुद्धा समर्थक होते त्या बाबतीत. कारण ते म्हणायचे, जर ब्रिटन आपल्याकडे चांगल्या सुधारणा करत असेल तर त्यांचं आपण समर्थन केलं पाहिजे. म्हणून मग स्त्री शिक्षणावर फोकस केला होता आगरकर वगैरे बाकीच्या सगळ्या समाजसुधारकांनी. त्यावेळेला हा जो लेख आहे तो केसरी वृत्तपत्रातनं टिळकांनी लिहिला होता. आणि ह्या लेख येण्यासाठी सुद्धा दुसरी एक पार्श्वभूमी होती, की 1882 ला हंटर कमिशन आलं होतं, बरोबर आहे. हंटर कमिशन जे शिक्षणासंबंधी रिपन्न नेमलं होतं, रिपन्न. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी, पंडिता रमाबाई वगैरे यांनी साक्ष दिली होती आणि स्त्री शिक्षणावर भर दिला होता. त्यामुळं मग त्यातनं पुढं काय सुधारणा होत गेल्या त्याबद्दलचा हा लेख दिला होता. दुसरी गोष्ट, मग आता ह्या अनुषंगाने दर्पण इथे विचारलं. दर्पण आपल्याला माहित आहे बाळशास्त्री जांभेकरांचा आहे. कोणाचा आहे? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर धूमकेतू, धूमकेतू हे कोणाचा आहे? भाऊ महाजन. आणि राष्ट्रवीर, राष्ट्रवीर मगाशीच मी सांगितलं, हे ब्राह्मणेतर चळवळीतलं आहे, श्यामराव देसाई. म्हणजे हे जे पर्याय आहे, हे पर्याय सुद्धा आपण अभ्यास परत केला पाहिजे.
ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. 1991 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. आता सत्यशोधक समाजाची स्थापना, सत्यशोधक समाजाचा प्रभाव शाहू महाराजांच्यावर खूप होता. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरला त्याची शाखा स्थापन केली होती. ज्या वेळेला आपण छत्रपती शाहू महाराज, आता हे समाजसुधारकावर पुढचा प्रश्न आहे, ह्यांचा अभ्यास करू त्यावेळेला इन डिटेल मध्ये हे जे आपण सत्यशोधक समाज का स्थापन झाला, मग त्याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होतं त्याचा तर आपण माहिती घेणार आहे. ह्यामध्ये याचं उत्तर आहे भास्करराव चव्हाण. भास्करराव चव्हाण हे यांनी यांना अध्यक्ष म्हणून त्यावेळेला सत्यशोधक समाजाची जी कोल्हापूरला शाखा स्थापन केली त्यावेळेला शाहू महाराजांनी त्यांची नियुक्ती केली होती. मग हे तर लक्षात दिलं पाहिजे की हा सुद्धा महत्वाचा आहे की समाज सुधारकाला आपल्या कंबाईन प्री मध्ये खूप वेटेज दिलेला आहे एमपीएससी. त्यानंतर मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालील कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली होती? हे महत्वाचं आहे. आपण जे काँग्रेसचे अधिवेशनं झालेत त्यापैकी महाराष्ट्रात कुठली कुठली झाली एवढी तरी आपल्याला माहित असली पाहिजे. त्या अनुषंगानं मग ह्या प्रश्नाचा आपण अनालिसिस जर करायला गेलं तर आपल्याला एक कळून जातं की जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं झालेली आहेत त्या अधिवेशनाला सुद्धा प्रिलिम मध्ये चांगलं महत्व दिलेलं आहे. तर आपल्याला आता ह्याने विचारलं हे तर फक्त की मुंबई येथे कुठली केली होती. तर आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर आपण ऑल ऑफ द अबव बरोबर आहे, कारण ही सगळी अधिवेशनं झाली. कारण पहिलं अधिवेशन मुंबईला होतं म्हणजे पुण्यात ठरलेलं होतं. मात्र सात कुठली आली तर कॉलरा महत्वाचा आहे. आयोग विचारताना डायरेक्ट पर्यायामध्ये प्लेगची साथीनुसार आपण ते पुण्यातनं शिफ्ट केलं मुंबईला असं म्हणलं जातं. पण आपण सुद्धा त्या फ्लो मध्ये ते उत्तर क्लिक बरोबर करून येतो. पण ते नाही, तर कॉलराची साथ आली होती म्हणून पहिलं जे अधिवेशन होतं ते पुण्यातनं मुंबईला हलवलं होतं. हे मुंबईला झालं होतं. इथं व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. त्यानंतर पाचवं 1889 ला हे सुद्धा मुंबईला झालेलं होतं. इथं वेळापर्ण अध्यक्ष होते. त्यानंतर ना 20वं जे झालं होतं ते मुंबईला झालं होतं. इथं बघा हेनरी कॉटन हे अध्यक्ष होते. आणि इथं 31 1915 ला इथं एस पी सिन्हा. तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, तर काँग्रेसची महाराष्ट्रात कुठली कुठली अधिवेशनं झाली म्हणजे जवळजवळ 16-17 अधिवेशन आहे. त्याचा मी एक चार्ट बनवलेला आहे. पण आपण टेलिग्राम ग्रुपला आपल्या शेअर करून देईलच मी. तर एक 17 एक अधिवेशन झाली ती कुठं कुठं झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे अध्यक्ष कोण कोण होते एवढं जर आपल्याला माहित असलं तरी आपल्याला ह्या अनुषंगाने भविष्यात जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा. जोड्या जुळवा हे आता बघा समाज सुधारकांचा परत प्रश्न आहे. ह्यामध्ये एका साईडला नावं दिली तर दुसऱ्या साईडला त्यांची ठिकाणं दिलेली आहेत. तर ही महादेव गोविंद रानडे. रानडेंचा जन्म कुठे झाला, आगरकरांचा कुठलं आहे गाव, त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदेचं कुठलं आहे, त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांचं कुठलं आहे, हे विचारलंय. ह्या जोड्या जुळवाय गेलं तर साधं सोपं आहे. रानडे हे निफाडमधनं त्यांचं गाव आहे. आगरकरांचं टेंबू आहे जे की कराडमध्ये आहे. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचं जमखिंडी आहे. आणि त्यानंतर गोपाळ हरी देशमुख यांचं पुणे आहे. म्हणजे हे जन्म ठिकाण आहे. तर तुम्ही हे जोडे लावू शकता. हे आपल्याला बघा चौथा पाचवा प्रश्न आहे जे ज्या समाज सुधारकर विचारले. आता त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे की अलेक्झांडर, हा वाक्य कुठलं खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? अलेक्झांडर या विद्वानाच्या मध्ये कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. दुसरा पर्याय दिलेला आहे 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. आणि प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. हे तीन विचारलेलं आणि आपल्याला ह्यातलं विचारलेलं आहे की बरोबर कुठलं आहे. बघा आता 1765 मध्ये दुसरा जर पर्याय बघितला तर ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. सापचूक, कारण आपल्याला माहिती आहे बंगाल प्रांताची दिवाणी मिळाली होती, बरोबर आहे. आणि त्यातनंच पुढे मग 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आला होता. मग अशी आपण याच्यामध्ये बघितलं ते. तर हे वाक्य चुकीचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे
लॉर्ड कॉर्नवालिस हे मुंबई प्रांतात होते का? तर नाही. कुठं लागू केली होती कायमधारा पद्धत? तर बंगाल प्रांतात केली होती, बरोबर आहे. आणि मुंबईमध्ये कुठली होती? तर मुंबईमध्ये रयतवारी होती. बरोबर आहे. एल्फिस्टननी आपल्या इकडं रयतवारी, त्यांना एल्फिस्टनला तर मौजेवारी लागू करायची होती, पण ते जमलं नाही. मात्र आपल्या मुंबई प्रांतामध्ये रयतवारी लागू झाली. मग हे दोन्ही चुकीचं आहे. आणि अलेक्झांडर या विद्वानाच्या मध्ये कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाही. बरोबर आहे असं तिथं म्हणलेलं आहे. पण व्यापारवादाची तत्व दिसत होती म्हणूनच ही जी कायमधारा पद्धत आहे ना, ही कॅन्सल करून मुंबई प्रांतामध्ये रयतवारी लागू करायचं ठरवलं. त्यामुळं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि एकच बरोबर आहे ते की प्रिंगलची पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आता हा जो प्रश्न आहे, हा आपल्याकडे जे महसूल गोळा करण्यासाठी जे जमीन अधिनियम झाले, ज्या आपल्याकडे पद्धती झाल्या जमीन महसुलाच्या, त्याशी संबंधित आहे. मग त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे काय होणार पद्धत काय होती, त्यानंतर रयतवारी काय होती, बरोबर आहे, मौजेवारी, महालवारी, ह्या सगळ्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदन मधल्या कोण पहिल्या विद्यार्थिनी होत्या? तर आता बघा, शारदा सदन जे स्थापन केलं ते पंडिता रमाबाई, बरोबर आहे. ताराबाई शिंदे ह्या तर तिथं विद्यार्थी नव्हत्या, कारण ह्यांनी स्त्री पुरुष तुलना बघा पहिला ग्रंथ लिहिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रमाबाई रानडे ह्या सुद्धा शारदा सदनमध्ये विद्यार्थिनी नव्हते. त्यामुळे हे जरी तीन कट झाले तरी आपल्याकडे एकच पर्याय उरतो, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. ह्या ज्या होत्या ह्या पहिल्या बालविधवा होत्या, बालविधवा. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे हे बालविधवा होत्या, आणि त्यांचं जे लग्न झालं होतं ते परत महर्षी कर्वेनी त्यांच्याशी विवाह केला होता. महर्षी कर्वेनी त्यांच्याशी विवाह केला, आणि ह्याच बाया कर्वेंनी माझे पुराण नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. माझे पुराण म्हणजे त्यांचं जे आयुष्य आहे त्याच्यावर लिहिलेलं त्याने पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या परत आफ्रिकेला गेल्या होत्या, जिथं त्यांनी हे शारदा सदनसाठी देणगी गोळा करण्यासाठी भाऊबीज फंड उभा केला होता. म्हणजे हे आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांच्याबद्दल माहित असले पाहिजे. मग आता ह्या पण प्रश्नाच्या अनुषंगानं रमाबाई रानडेंच्या बद्दल सुद्धा आपल्याला भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो, ताराबाई शिंदेबाबत विचारला जाऊ शकतो, किंवा पंडित रमाबाई बद्दल विचारला जाऊ शकतो. म्हणजे ह्या चार व्यक्तींचा आपण अभ्यास केला पाहिजे. हे पीवाय क्यू अनालिसिस करायचा उद्देशच काय आहे, तर आपण कुठल्या ह्याच्यावर भागावर जास्त भर दिला पाहिजे, आणि आपला सिलेबस कसा कन्साइज कमी करायला येईल, आणि तेवढाच अभ्यास रिपीटेड, तेवढंच रिव्हिजन वारंवार झाल्या तर मग आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. आता बघा पुढचा प्रश्न आहे, 1919चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांना हा कायदा करण्यासाठी कोणी मदत केली होती? तर बघा, 1919चा कायदा ब्रिटिशांनी केलेला आहे. मग ह्यामध्ये दादाभाई नौरोजींचा काही संबंध येणार नाही. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, लॉजिक कसं लावलं पाहिजे बघा. दादाभाई नौरोजी हे काँग्रेसचे पण अध्यक्ष होते, आणि ते त्यांनी ब्रिटिशांच्या धोरणावर सुद्धा टीका केलेली आहे बऱ्याच वेळेला. आणि हा 1919चा पिरियड आहे. दादाबाई नौरोजी त्यावेळेला खूप म्हणजे वृद्ध झालेली, त्यामुळे त्यांचा इथं संबंध नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे तर डोळं झाकून पर्याय आपण डिलीट करू शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस तर त्यांना कधीच मदत करणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे चित्तरंजन दास हे सुद्धा, ह्याने सुद्धा कोणी मदत केलेली नव्हती. मग राहतो एकच पर्याय की भूपेंद्रनाथ बसू. चित्तरंजन दास हे गांधीजींचे सहकारी होते. असहकाराचा त्यांनी ठराव मांडला होता, त्यामुळे हे ब्रिटिश विरोधकच होते. 1920ला असहकारचा जो ठराव मांडलेला आहे तो चित्तरंजन दासाने मांडलेला आहे. त्यामुळे हे तीन पर्याय ऑटोमॅटिक रद्द होतात, आणि एकच पर्याय राहतो तो म्हणजे भूपेंद्रनाथ बसू. असं लॉजिक लावलं तरी आपला प्रश्न
बरोबर येऊ शकतो. आता भूपेंद्रनाथ बसू का बरं होते, तर 1917 ते 23 हे मध्ये ते राज्य सचिव म्हणजे त्या व्हाईसरॉयच्या काउन्सिलचे सदस्य होते परिषदेचे. त्यामुळं मग व्हाईसरॉयच्या काउन्सिलमध्ये असल्यामुळं त्यांनी 1919च्या प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी मदत केली होती. आणि हेच याचं उत्तर आहे. आणि मग आता दादाभाई नौरोजी, चित्तरंजन दास, नेताजी सुभाषचंद्र बोस, तर हे आपल्याला इतिहासाच्या ओघामध्ये त्यांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. बालविवाह व लादलेले वैधव्य, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर टिंब टिंब यांनी लेख लिहिले. आता जर ह्या प्रश्नाचा अभ्यास केला तर बघा, बालविवाह आणि लादलेले वैधव्य या बाबतीत बेहरामजी मलबारी, बेहरामजी मलबारी यांनी खूप ह्या म्हणजे संमती वयाचे विधेयक वगैरे अशा गोष्टी ब्रिटिश पार्लिमेंट पुढे मांडल्या होत्या, जेणेकरून बालविवाह आणि बालविवाहानं काय व्हायचं, तर जो पती असायचा त्याचं वय जास्त असायचं, मग तो लगे अकाली मरून जायचा. त्यामुळे मग बालविवाहांना हे लादलेलं वैधव्य याचं. मग ह्या प्रश्नावर ज्यांनी चर्चा केली ते आहेत बेहरामजी मलबार. म्हणजे आता जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी सगळे प्रश्न, मेजॉरिटी 40% प्रश्न तरी PY किंवा अनालिसिस मध्ये बघितलं तर हे ह्याच्यावर आहेत आपल्या समाज सुधारक. म्हणजे सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो तुमचा असेल पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास करायला, तर तो समाज सुधारक आहे. आणि त्यासाठी हे प्रश्नाचा अभ्यास करायचा, कशा प्रकारे प्रश्न विचारला त्याच अनुषंगाने त्या समाज सुधारकांचा अभ्यास करायचा. आणि आपण हे ज्या वेळेला लेक्चर घेऊ रेग्युलर, त्यामध्ये तुम्हाला सगळं